श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा. त्या संतवाकी भरवसा मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून अशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या जाणले करावर. बालकाचे हीनपण माती लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर पाणी झिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. आकट्या पेटल्या एकसरा अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी परिणतो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असते असंख्यात. यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंतातूर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत. अशा समर्थाला गुण दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण माझे हायरे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघोन बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी नचावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी बोलते झाले हासोनी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त ये धवा. याचा करी विचार संकट आल्या कोणावर. कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचुनी. जिलबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराजा आणवू का सोनार काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया तुम्हालागी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. ह्याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना काय ह्या वंध्या मैथुना. करी तसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायुलागी रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते.
असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत, ते आता सांगणे नको. हे अकोटनामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्याशी एका निविडतर्षा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्पवारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमाना वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय एक कुमर सतीवानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका हित गुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा, या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योग्याच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया पिसाबंदो जगाठाया, उपाधी ते नासावया वेडबळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गांचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रियावरून लिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागतीसाचे या प्रपंचा माझारी. या परित्वा राहावे अपेक्षारहित असावे, चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही, तू मी आणि शेषशाही एक रूपा हो पाही, जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया, ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसाच वागेन भूवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी, देत धावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया शक्य काही नाही सदया, अवघ्या आहेत योगक्रिया अवघ्यत तुला पहिल्यापून. पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुनी पळत, क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत, दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साचवैरी, नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार्य. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन,
ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदेले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पहाया द्वयसंतांसी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी. या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले भेट न झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण. दर्यापुराच्या सन्निध जाणं येते झाले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तिरी व्रजभूषणावास जेथे. श्रोतेही चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित. 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार. उदयास येता दिनकर अर्घ त्यासी देतसे. पंचपंच उशक्काला व्रजभूषण उठे भला. सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी. मानमान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवरगावाला योगीराज फिरता आला. वाटे तपाचे द्यावे आला फल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी. समोर नदीची आकाठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळापाही प्रकाशिला दिशादाही. कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे. भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ्य देता. तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेजकांती अजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी. संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः. ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळिली गजाननासी आदरे भली. न्यूनताती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन स्तोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी. ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्याश दर्शन तुझे भयरोग चिंता. नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी व्रजभूषणाला धरते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकिता भेटतो घननीळ. त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी. प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची.
पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पुर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी, म्हण एक आहे साजी रीती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी, राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तो बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्यापुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्टमुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षाला दावो पथ संत चरणसेवेचा. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः.